आणि या जोडीची फोडी करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गणेश शिंदे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पंचांचा इशारा येतोय. सामना चालू होतोय. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू भन्नाट वेग बॅकफुट वरती गेले. जागा बनवून खेळलाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू टप्पा 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 कार्पेटला लावले आग. चेंडू मात्र मैदानात भागम भाग झालाय फरार. मिळतील धावा यावेळेला 4-4 चौकार. कॅप्टन श्रीकांत मैदानामध्ये स्वतःची कामगिरी स्वतःतील असलेल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये दाखवून देत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. अप्रतिम फटकेबाजी. ताकदीचा वापर नाहीये तर युक्तीचा वापर केला जातोय. गणेश शिंदे माथोपर गोलंदाजासमोर अप्रतिम फटका. उघडं दार होतं. त्या उघड्या दारामध्ये फक्त चेंडूला दिशा देऊन 4 धावा आपल्या नावावरती घेतलेल्या आहेत. पहिली स्लिप देखील लावलेली आहे. एक स्लिप लावलेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. इनसाइड एज टाकण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला काय घडेल. पहिला चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. यावेळी मागे ठेवलाय आणि चेंडू मात्र गली रिजन मध्ये घोषांकित क्षेत्र आहे तिथे ट्रॅव्हल होतोय. एक धाव आली आहे. क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. जय हनुमान चषक सन 2024. तर या स्पर्धेदरम्यान प्रथम 4 चषक सौजन्य आहेत मान्य श्री राहुल मोरे साहेब इंजिनियर कैलासवासी विष्णू विठ्ठल मोरे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहेत. आणि यावेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. मात्र बॅटीची खालची काढा चेंडून घेतले. बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये. पाठीमागचे 2 चेंडू आपण पाहिलं. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट होता. हा चेंडू मात्र राऊंड द विकेट आला. म्हणजे काहीतरी नवीन केलं. जे नवीन असतं ते नेहमी इंस्टावरती ट्रेंडिंग वरती राहतं. त्याची रील्स होते. आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय. थर्ड यार्डच्या डोक्यावरून जाता जाता थर्ड यार्डचा क्षेत्ररक्षक 2 पावले मागाला आणि 4 चौकार खेचणारा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. काय फटकेबाजी करत होता. एक चौकार त्याने खेचला. 4 धावा त्याने मिळवल्या होत्या. त्याचा मात्र आता चकनाचूर फलंदाज बॅक टू द डगआउट. आकाश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गणेश शिंदे गोलंदाजी मार्क करून स्वतःतील असलेल्या कौशल्याचे प्रदर्शन करत असताना चाणक्यपूर्ण अचूक टप्प्याचा भेदक मारा करत असताना आपण पाहतोय. वेरिएशन ठेवतोय. भिन्नता ठेवतोय. विविधता ठेवतोय. अचूक टप्प्यावरती बरोबर कार्यक्रम करतोय. त्याला माहिती होतं पहिल्या चेंडूची चौकार अप्रतिमरित्या खेचलाय. या फलंदाजाला थांबवायचं कसं. या फलंदाजाला अडकवायचं कसं. या फलंदाजाला माघारी पाठवायचं कसं. हे षडयंत्र त्याने डोक्यात रचलं होतं. आणि तेच षडयंत्र त्याचं पूर्णपणे कामगिरी ठरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आकाश ऑन स्ट्राइक. समोर गणेश शिंदे पुन्हा एकदा. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्नच राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी वाईडिश लाईन ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू वाईडिश लाईनच्या अगदी जवळून येतोय. सांगता चेंडूची मात्र निर्धाव होते. शेवटचा चेंडू भन्नाट वेग आणि मात्र षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट झाले. 6 धावा झाली आहेत. एक सिंगल आले. एक चौकार एक सिंगल आणि एक डिक्लेअर अशा 6 धावा षटक क्रमांक 1 कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती लागलेले आहेत. प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होता. ती स्पर्धा मात्र आज प्रत्येक जण या पाटण तालुक्यातील खेळतोय. प्रत्येक प्रेक्षक अनुभवतोय. पाहणारा पाहतोय. खेळणारा खेळतोय. आणि या पाटण तालुक्याच्या टुर्नामेंट होणं का गरजेचं आहे. कारण या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण या नवी मुंबई शहरामध्ये जे विखुरलेले आहोत. कोण इकडे कोण तिकडे राहिलेला आहे. ते मात्र या खेळाच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित येतात. आणि एकत्रित आल्यानंतर एकत्रीकरणाचं प्रतीक म्हणून या क्रिकेट स्पर्धेकडे पाहिलं जाते. दुसरं षटक साहिल. थोडासा फंबल राहिलाय साहिल. गोलंदाजी मार्कवरती साहिल दुसरं षटक हाताळत असताना थोडासा फंबल राहिलाय. कोणताही चेंडू. धाव संख्या 6. षटक क्रमांक 1 कंप्लीट झाले. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र मंदावली पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा साहिल. यावेळेला थोडासा वेग ठेवलाय. मात्र बॅटीची वरची कडा घेतलेली आहे चेंडूने. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. एक सिंगल आले.
यावेळेला देखील चांगला चेंडू. फलंदाज थोडासा फ्रंटवर देऊन पॉवर पंच खेळण्याचा त्याचा प्रयत्न. जणू गोलंदाजानं त्याचा प्रयत्न ओळखला की काय. पुस्तक कव्हर पाहून पुस्तक समजत नाहीये, त्यासाठी पुस्तक वाचावं लागतं. चेहरा पाहून काही समजत नाहीये, त्यासाठी खेळ करावा लागतो. परंतु साहिल मात्र चेहऱ्याच्या हावभावावरून फलंदाजाचा खेळ ओळखतोय, फलंदाजाची रणनीती ओळखतोय, फलंदाजाची शॉट सिलेक्शन करण्याची गती ओळखतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने ठेवली आहे. फलंदाजाला शांत ठेवलंय. 2 चेंडू झाले आहेत. यावेळी भन्नाट वेग, फुलटाच गतीचा चेंडू डीप लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल. दरम्यान एक सिंगल वरती समाधान मानावं लागतं. क्रिकेटचा हा महारण संग्राम जय हनुमान चषक सन 2024 आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित आणि नियोजित केली गेलेली भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेला चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी आणि घेतले झेलची हमी. फलंदाज बाद. आकाश मात्र मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पविलियन. मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटीच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाहीये. बॅटीच्या वरच्या बाजूला चेंडूची कडा घेतली होती बॅटीची आणि त्याच्यामुळे फलंदाज मात्र माघारी परतला. टॉपेज होता, फलंदाज बाद होतोय. चला न्यू बॅटर थोडस स्पीडअप घ्यायचंय. विकास मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. धावसंख्या 9 वरती. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही राहिला या दुसऱ्या षटकामधील. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. तर या स्पर्धेसाठी टीम टी शर्ट सौजन्य मान्य श्री विठ्ठल शेरेकर साहेब उद्योजक आर्या इनबॉक्स यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर युट्यूब सौजन्य मान्य श्री विजय अधिकराव साबळे साहेब, मान्य श्री महेंद्र धुमाळ साहेब यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. डावखुरा फलंदाज म्हणजे आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डावीकडचे क्षेत्ररक्षक उजवीकडे, उजवीकडचे क्षेत्ररक्षक डावीकडे, सातत्याने बदल या मैदानामध्ये आता पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 13 झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे साहिल कडून. फक्त 7 धावा खर्च केलेत. बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना एक विनंती आहे, कृपया चेंडू मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आपण कलेक्ट करायचा आहे. अगोदर कलेक्ट करू नका मित्रांनो, त्याच्यामुळे इकडे मैदानाच्या आतमध्ये प्रॉब्लेम होतोय. सौरभ तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. रनअप जर पाहिला तर लॉंग रनअप आहे सौरभचा. यावेळेस सरळ बॅटीने फटका, मात्र फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार कामगिरी. तेरावरती धावसंख्या अक्षरशः बांधून ठेवली आहे. सौरभ पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती. जर्सी नंबर 07 सौरभ.
यावेळेला बॅकफुट वरती गेलेत, पॉवर पंच खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू, वेगवान गतीचे गतिमान चेंडू फेकतोय. फलंदाज देखील बॅट दर्जी जरा स्विंग करतोय, मात्र हात खोलून देत नाहीये. हात अक्षरशः बांधून ठेवतोय सौरभ. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन ठेवतोय. पाठीमागच्या चेंडूवरती थोडासा चेंडू पुढे ठेवला होता, वेग जास्त ठेवला होता. या चेंडूवरती काय करतोय? फलंदाजाची रणनीती ओळखलीये, चाल ओळखलीये, परंतु या वेळेला फलंदाजाने हात खोलले, चेंडू हवेमध्ये पाठवलाय आणि तिथे साई खाली येतोय. साई येतोय तर झेल घेतोय, फलंदाज मात्र बाद होतोय. महेश मात्र आता बाद होताना आपण पाहतोय. महेशला जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर बॉडी लँग्वेज सांगते त्याच्या पायाला दुखापत झालीये, पाय थकलेत, परंतु तो सांगत होता थकलोय लागलंय तरी तो सांगत होता मी अजून जिंकलेलो नाहीये, परंतु आज त्याच्या बाजूने नशीब मात्र राहिलेलं नाहीये. महेश मैदानाच्या बाहेर, बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम नवतरुण वाटोळ्या संघाकडून सुनील मैदानाच्या आतमध्ये स्टॅकी एंड वरती आपण पाहतोय. सौरभ अप्रतिम गोलंदाजी सातत्याने करतोय. कोणती धाव या 3 चेंडूमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली नाहीये आणि या वेळेला काय झेल घेतलाय पॉइंट रिजन मध्ये. जसा आला होता तसाच मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर. सुनील मात्र माघारी परतला गेलाय. काय गोलंदाजी राहिले टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघाकडून सातत्यानं भिन्नता विविधता घेऊन आपण पाहतोय. चला थोडस स्पीड घेऊया टीम वाटोळे, आपण खूप वेळ यूज करताय. अविनाश मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या संघावरती संकटांचा विनाश करण्यासाठी अविनाश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ऑन हॅट्रिकची संधी, हॅट्रिक संधी खुली झाली आहे सौरभ समोर. पहिले हॅट्रिक या मैदानामध्ये पाहायला मिळणार का? पहिले हॅट्रिक या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळणार का? आणि यस, मात्र काय घडलंय, बॅटीच्या जवळून आलाय मात्र बॅटीला कट झालेला नाहीये. पाच चेंडू झालेत, कोणती धाव दिलेली नाहीये अजून. पहिलं मिडन षटक पाहायला मिळते का? पहिली मिडन ओव्हर पाहायला मिळते का? एक चेंडू राहिलाय, कोणती धाव दिलेली नाहीये आणि या वेळेला मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रात जातोय. एक धाव आली, धाव संख्या झाली 14 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघासाठी. या बोथ दी टीम्स, वडजाई देवी मालदन टीम आणि एससीसी बागलवाडी टीम, दोन्ही कॅप्टन्स या बागलवाडी टीम आणि मालदन संघ यानंतर होणारी मॅच आहे. लक्षात घ्या इनिंग ब्रेक आहे, सो आपण टॉस करणार आहोत. सतीशजी साबळे साहेब, सतीशजी साबळे, मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो या मॅचचा. करूया टॉस आणि कॉल कोणाचा असेल? बागलवाडी शार्पी 11. येस, स्पिन दी कॉइन. छापा काटा, छापा कॉल आहे आणि हा काटा आहे. सो टॉस जिंकलेला आहे मालदन संघ. मालदन संघ कसा राहिलाय क्रिकेटचा प्रवास तुमचा? 1 वर्ष असा होता की 7 ट्रॉफी, त्यानंतर 1 वर्ष असं आलं, मागचं वर्ष आलं की फक्त 1 ट्रॉफी. काय बोलशील आणि आताचा सीझन कसं चालू आहे?
लास्ट वर्ष चांगला होता, मागच्या वर्षी डाऊनफॉल आणि यावर्षी पण आता स्टार्टिंग तर खराबच झाली. पहिल्या टुर्नामेंटला पहिल्याला बाहेर, दुसऱ्या याला तर आमची चुकी आहे, म्हणजे आमची पोरं येत नाहीत ही मोठी चुकी आहे. कारण जे मला बॉलर हवेत माझ्या टीममध्ये जे रेग्युलर बॉलर आहेत ते येत नाहीत, त्यामुळंच माझ्या टीमला पराभवाचा सामना करावा लागतोय. आज पण काय आले नाहीत, पण आता बघूया, लेट्स सो. पण ठीक आहे, चांगला परफॉर्मन्स करू आता इथून पुढे, कारण अजून खूप बाकी आहेत. आताचे 2 टुर्नामेंट झालेत, बघूया. बॅटिंग चांगली होते, बॉलिंगसाठी फक्त कसं होतंय 10-15 रन राहिले, पण माझा लास्टचा बॉलर आहे ना तो देऊन बसतोय, तर तो एक माझ्यासाठी बिग पॉईंट झालाय की मला एक बॉलर कमी पडतो टीममध्ये. पण आता बघूया, सांगितले मुलांना, पण काय प्रॉब्लेम आहेत सगळ्यांचे, काय बोलणार. हा मोठा प्रश्न आहे का की शनिवार आल्यानंतर कंटिन्यू शनिवार आल्यानंतर जी जॉबला पोरं ती येण्याचे बंद होतात, त्यानंतर टीम कुठेतरी ढासळत जाते, टीम कुठेतरी शांत होत जाते, हा महत्वाचा प्रश्न आहे का? हा तर प्रॉब्लेमच राहणार, कारण आपल्याकडे शनिवार रविवार टुर्नामेंट असते, त्यामुळे तुला शनिवारी जरी आलं तर तुम्हाला खेळायचंच आहे. पण त्यात काय झालं, आता 2 टीम मला संडेला सुट्टी नसते, माझा प्रॉब्लेम तो असतो. मग शनिवारीच आली तर मला बरं पडतं, पण बाकीच्या आमच्या पोरांना रविवार राहावा असतो. पण 2 वेळा असं झालंय की शनिवार आणि तिसरा पण शनिवारीच आलाय, पण आता बाकीच्या पोरांचं बॅडलक म्हणेन, माझ्यासाठी चांगलं. राहुल दादांना खेळताना बघून नक्कीच दादाच ओपनिंग करणार आणि बॅटिंगच घेणार त्याच्यासाठी मी खास. आज सपला विषय, टॉस जिंकला आणि निर्णय बॅटिंग. शार्विल, पण एक न्यू टीम तुम्ही घेऊन येता, काय बोलता, टीम सगळी पॅक? टीममध्ये 1-2 खेळाडू सध्या कमी आहेत. आम्ही प्लेइंग 11 करण्याचा ट्राय करतोय, कारण ही नवीन संघमानाने आम्ही करतोय. कारण पहिल्या वेळी काय होतं ते की काही खेळाडू बाहेर बसायचे, त्यांची मनं नाराज व्हायची, मग त्यावेळी आम्ही नवीन पद्धतीची टीम बनवण्याचा प्रयत्न केलेला. जे बाहेर उभे राहतात त्यांच्या मनामध्ये काय असतं की 11मध्ये मी दिसलो ना बस झालं बाबा, टीमसाठी मी खेळलेलो होतो. एखाद्याला सांगू शकतो बाबा ही लिंक बघा, मी इथं आतमध्ये उभा होतो, बस झालं. बाहेर बसण्यापेक्षा आतमध्ये महत्त्वाचा उभा आहे. ही चांगली गोष्ट, म्हणजे जे खेळाडू आधी तुमची मॅच बाहेर बघत बसायचे त्यांना तुम्ही घेतले. थँक्यू सो मच मान्यवर. विनंती करेल, एक महत्वाची गपशप चालू होती, त्यामध्ये बऱ्याच टीमचा अनुभव आपण जाणून घेतला. मॅच कमी धावसंख्येची मॅच आहे, कदाचित लवकर संपतील असे चान्सेस जास्त दिसत आहेत. सर मॅच संपेल नाही, संपतच आली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय, आता मात्र फक्त 9 धावांची आवश्यकता राहिली आहे. माफ करा, 8 धावांची आवश्यकता राहिली आहे. पहिला चेंडू 9+ षटकार खेचलाय गणेश शिंदे यांच्या बॅट मधून. हवेमध्ये आपण हेळकावणी घेणारा चेंडू पाहिला, या चेंडूवरती 6 धावा प्राप्त झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज महेश, दुखापत झालीये तरी सुद्धा महेश संपूर्ण आत्मसमर्पणपणा लावतोय, आणि या वेळेला पहा, बंदुकीतून सुटलेली गोळी आणि गणेश शिंदेच्या बॅट मधून सुटलेला चेंडू कोणीही थांबवू शकत नाहीये. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका. आणखीन एक सीमारेषा पार चौकार. धावसंख्या झाली 11, आता मात्र फक्त चेंडू हवेमध्ये, आणि इथे मात्र विकेटचं पतन. गणेश शिंदे बॅक टू द पवेलियन. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडस स्पीडअप घ्यायचं, लवकर जायचंय. 11 वरती गणेश माघारी परतला. ब्लॉकल होलता चेंडू, यॉर्कर गतीचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. योगेशला मात्र काही समजलेलं नाहीये. बिंदी गेंद, निर्धाव चेंडू आलाय. या वेळेला ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर, 1 बाउन्स झालाय फरार, आणि चेंडू मात्र जातोय विजयाच्या दिशेने. विजयाच्या मोहर मध्ये हात घालतोय चेंडू, आणि विजेता होतोय संघ टीम मंगलमूर्ती मराठवाडी. त्याचबरोबर या ठिकाणी या व्यासपीठावरती विशेष सन्मान सत्कार मान्यवरांचा घेतला जाणार आहे.
चला मॅन ऑफ द मॅच देऊयात. मागील या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच गणेश दादा. हे दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहे. आकाश आणि गणेश शिंदे हे दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहेत. वेलकम गणेश दादा. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो